राज्यात प्रवेश केलेला आहे आणि आजूबाजूलाच आता सगळं मधुमलाईचं जंगल लागलेलं आहे आपल्याला आणि प्रत्येक ठिकाणी आणि पावलावर आपल्याला एलिफंट क्रॉसिंगचे बोर्ड दिसत आहेत. तर आपण बघूयात, जर आपल्याला काही रस्त्यात दिसलं तर मी तुम्हाला दाखवतोच. तुम्ही व्हिडिओ बघत राहा. मला काय तर स्पॉटिंग झालं काय झालं तर मी तुम्हाला दाखवतोच. आणि सांगायचं झालं तर आता आम्ही जवळपास 1200 किलोमीटर सोलापूरपासून इथपर्यंत आलेलो आहोत. आत्ता जस्ट केरळ राज्य आम्ही सोडलेलं आहे आणि तामिळनाडूमध्ये एंट्री केलेली आहे. तिथून उटी आता एक 90 किलोमीटर दाखवत आहे. तर आता पूर्ण जंगल रस्ता आहे सगळा मधुमलाईचा. तर रस्त्यात काही स्पॉटिंग वगैरे झालं तर मी तुम्हाला दाखवतो त्यामध्ये. वायनाडच्या निसर्गरम्य अशा वातावरणातून प्रवास करत आम्ही पोचलो तामिळनाडू आणि केरळच्या सीमेवर. अन्नमलाईच्या जंगलातून प्रवास करत आम्ही निघालो होतो उटीला. वायनाड ते उटी रस्ता हा बहुतांश भाग निसर्गरम्य आहे. उटीच्या धुक्याच्या टेकड्या आणि वायनाडची हिरवेगार जंगल पर्यटकांना ताजेतवाने करण्याच्या शोधात आकर्षित करतात. उटी ते वायनाड रोड ट्रिपमध्ये तुम्हाला दक्षिण भारतातील 2 परस्पर विरोधी लँडस्केप पाहता येतात. या रोड ट्रिपला सुरुवात करताना चित्तथरारक लँडस्केप, वैविध्यपूर्ण वन्यजीव भेटी आणि आनंददायक सांस्कृतिक जीवनाचे दर्शन आपणास आपोआप होते. रोड ट्रिपचे नियोजन करताना प्रथम सुरक्षिततेचे प्राधान्य आपण दिले पाहिजे. मित्रांनो, आपण आता आलेलो आहे अन्नमलाईच्या डोंगर रांगांमध्ये, जे की निलगिरी पर्वतरांगात वसलेलं आहे. आणि तुम्ही सभोवताली सगळीकडे पाहताय हे अन्नमलाईचं जंगल आहे. आणि आपण आता इथून उटीला जाण्यासाठी हा घाट चढणार आहोत. जेमतेम हा घाट 16 किलोमीटरचा घाट आहे. आणि आता आपण येथून प्रवासाला सुरुवात करूयात. विशेष सांगतो आता जवळ आहे सोलापूरवरून आपण प्रवास करत करत 1200 रनिंग झाली आपली. 1200. आता अजून पाहूयात तामिळनाडू फिरायचं आपल्याला. किती रनिंग होईल काय होईल ते मी तुम्हाला दाखवतच राहतो. माहिती द्यायची झाली तर निलगिरी पर्वत रांगामध्ये निलगिरी हे सगळ्यात उंच शिखरावर वसलेलं शहर आहे. जवळपास समुद्र सपाटीपासून 7000 फुटांवर हे उटी शहर वसलेलं आहे. घनदाट अशा निलगिरीच्या जंगलामध्ये हे उटी शहर वसलेलं आहे. तुम्ही पाहताय तर इथे सगळे हे पाईनचे वृक्ष आहेत. हे त्यासाठी हे खूप फेमस आहे. या उटीमध्ये भरपूर पिक्चरची शूटिंग ही त्यासाठीच झालेली आहे या पाईनच्या वृक्षामुळं. आणि तसं बघायला गेलं तर या जंगलांमध्ये हत्तींची संख्या भरपूर आहे. त्यामुळे इथे विशेष अशी काळजी घ्यावी लागते फिरताना वगैरे. तर उटी हे तामिळनाडू राज्यामधील एक हिल स्टेशन आहे, जे की दक्षिण भारतातील सगळ्यात उंचपैकी 2ऱ्या नंबरचं उंच शिखर आहे. दोडाबेट्टा नावाचं इथं शिखर आहे. ते दक्षिण भारतातलं हायेस्ट शिखर आहे. त्याची उंची इथे 7225 फूट आहे समुद्र सपाटीपासून. तर आपण तेथेही व्हिजिट करणार आहोत आणि उटीमधल्या अशा भरपूर जे प्लेसेस आहेत की जे आपण कधी पाहिलेले नाहीत तिथे आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. तुम्ही माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ पाहत राहा. मित्रांनो, सुप्रभात. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आम्ही आता आलेलो आहोत तामिळनाडू राज्यातील उटी येथे. कालचा मधुमलाईच्या जंगलातून प्रवास करून आम्ही जवळपास 80 ते 90 किलोमीटर इथं आलेलो आहे. आणि तुम्ही इथं नजारा पाहू शकता. हे पाईन फॉरेस्ट आहे, जे की राज पिक्चरची शूटिंग या इथे झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. आणि इकडे बॅक साईडला बघा, सगळं पाईन फॉरेस्ट आहे. इथे राज पिक्चरची शूटिंग झालेली आहे. आणि हे एवढं पॅकिंग काय केलं म्हणत असाल तर इथलं टेम्परेचर 10 डिग्री आहे. आणि वारा असं सुसाट सुटलेला आहे मान्सूनच्या सीझनमध्ये. पाऊस तर अजिबात नाही आहे, पण थंडीने आम्ही हैराण झालेलं अक्षरशः. हे सगळं आम्हाला आता विकत यावं लागलं, एवढी थंडी सुटलेली आहे. तर कृपा करून तुम्ही येताना इथे कधी एवढं सगळं खरेदी करून किंवा तुमच्याकडे असेल तर हे स्वतःची
काळजी घेण्यासाठी हे सगळं घेऊन या. तर आता आम्ही उटीमध्ये भरपूर प्लेसेस व्हिजिट करणार आहोत. तर त्यासोबत आम्ही तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाईलच मी. तर व्हिडिओ पाहत राहा शेवटपर्यंत उटीसोबत. दोड्डा बेट्टा हे निलगिरी जिल्ह्यातील उटी कोटागिरी मार्गावरील पर्वताचे शिखर आहे. मोठा पर्वत असा शब्दशः अर्थ होतो. दोड्डा बेट्टा हे निलगिरी पर्वतरांगेतील सर्वोच्च बिंदू आहे आणि उटीमध्ये पाहण्यासारखे लोकप्रिय ठिकाण आहे. 2623 मीटर उंचीवर वसलेले दोड्डा बेट्टा हे दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखरांपैकी एक आहे, जे मोठ्या प्रमाणावर जंगलांनी वेढलेले आहे. तेथील भव्य वनस्पती आणि प्राणी दोड्डा बेट्टाच्या एकूणच आकर्षणात भर घालतात. उंच पाईन वृक्षे, फुलांची झाडे आणि औषधी वनस्पती शिखराजवळ दिसतात. दोड्डा बेट्टाची दरी, कोइंबतूरचे मैदान आणि म्हैसूरचे सपाट डोंगराळ प्रदेश विहंगमय दृश्य देते. या शिखरावर तुम्ही चालत किंवा गाडीने येऊ शकता. आजूबाजूची मोहक दरी पाहण्यासाठी येथे 2 दुर्बिणींची सुद्धा सोय केलेली आहे. उटी शहरात सर्वत्र चहाचे मळे पसरलेले आहेत. चहाचे संग्रहालय आणि चहा फॅक्टरी ही उटीमधील आवश्यक ठिकाणे आहेत. दोड्डा बेट्टा शिखराजवळील टी एस्टेट व्ह्यू पॉइंट पाहण्यासारखे आहे. तुम्ही कारखान्यातील संपूर्ण चहा उत्पादन प्रक्रियेचे साक्षीदार होऊ शकता. 1 एकर परिसरात पसरलेल्या हिरवाईच्या निलगिरीच्या कुशीत वसलेल्या चहाच्या पानांपासून सुकवण्यापासून ते शेवटच्या पॅकेजिंगपर्यंतची संपूर्ण लिफ्ट टू टी सायकल तुम्ही कारखान्यात पाहू शकता. चहाची उत्क्रांती येथे तुम्हाला पाहावयास मिळते आणि तुम्ही येथून पार्सल घरी घेऊन जाऊ शकता. जगात तुम्ही जे इतरांना देता तेच तुम्हाला मिळते. निसर्ग ही अशीच व्यवस्था आहे जी फक्त देते, बदल्यात काही घेत नाही. तर अशा निस्वार्थी निसर्गाला भेट देण्यासाठी नक्की घराबाहेर पडा. तोपर्यंत भेटू पुढच्या भागात. नमस्कार.